कसे आहात? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण छान आहोत आणि शेंगा फोडतो आहोत. म्हणजे या मागच्या वर्षीच्या शेंगा आहेत आमच्या आईंच्या शेतातल्या. दिल्या होत्या, माझ्या लक्षातच नव्हत्या की त्या फोडायच्या शेंगा. मी आता बाल्कनीमध्ये बघत होते तर सापडल्या ह्या शेंगा. आणि यंदा आमच्या साहेबांनी आठवण करून दिली. काय पण पकवतायत काय आठवण बिटवर करून नाही दिल्या मला. काल म्हटलं ते मी फोडून देऊ का? हो, पण त्या आपण तुम्ही त्या दिवशी आणलेल्या ना त्या शेंगा त्या, आणि ह्या जुन्या आहेत. ह्या जुन्या होत्या मागच्या वर्षीच्या. एवढ्या सगळ्या शेंगा होत्या बघा, आणि लक्षातच नव्हत्या फोडायच्या. पण चांगल्या आहेत. ही काळू बाळू जात म्हणतात त्याला आमच्याकडं. ही भाषा अशा ह्या कलर मध्ये असतात ह्या शेंगा. काळू आणि बाळू असतं. ह्याचं नाव काळू बाळू. काळू बाळू नाव कसं पडलं माहिती नाही. आता त्याचा शोध मारायला लागेल गुगलवर, काळू बाळू नाव का पडलंय. तर आता एवढ्या शेंगा आम्ही फोडणार आहे. मी तर थोड्याभर फोडणार आहे. हे म्हणतात की मोठं भांडण घालून आमच्या चहाचं पातेलं आणलंय, आणि आमचे साहेब म्हणतात की मोठं पातेलं आण. जसं काय फोडणारच आहे एवढ्या मोठ्या शेंगा. एवढ्या फोडणार ते फक्त की नाही चार शेंगा फोडतात. म्हणजे अगदी मोजून अशा चार फोडतात आणि म्हणतात आता झालं. माझ्या पुरते फोडल्यात मी. आता उगत सांगायला तर पकवायला एवढ्या सगळ्या शेंगा फोडणार फोडायचं. बाबा तुमच्यापेक्षा जास्त मी फोडू. वाव. हे बघा, शेंगा सहज फोडायचं. म्हणजे हे बघा, असं हे जे टोक असतंय ना ते असं आपटायचं खाली. असं आपोआप फुटते शेंग. जास्त काही त्रास करायची गरजच नसते त्याला. शेंग घ्यायचं, असं आपटायचं, नाकाला लावायचं असं. हातानं चिमटते. हो, असं असं केलं तर चिमटतं एकदा. असं पण गावाकडे फोडतात. ते बा असं असं. आम्ही लहान असताना म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये मे मध्ये की नाही, मेच्या एंडिंगला जेव्हा पेरणी होते भुईमुगाच्या शेंगांची, तेव्हा 2-2 पोती शेंगा सगळे शाळेची पोरं संध्याकाळी सुट्ट्या असायची ना मे मध्ये, सगळे आम्ही असे 2-2 पोती शेंगा फोडून त्याचे असे घर काढून ठेवायचो पेरणी करायला. आई आमची सगळे पोरांना लावायची कामाला. आणि आम्ही आईस्क्रीम खायचो ते शेंगा ऐकून. शेंगा न्यायचं. होय होय. कसं असतं माहितीये का, पूर्वी काय होतं की आमच्या मामाची आई पण आमची तशीच करायची आम्हाला. पूर्वी काय पैसे एवढं कुणाकडे नसायचे. पोरांच्याकडे कुठले पैसे. माझ्या शेंगा वाळत घातलेल्या असायच्या, किंवा आपलं हे एवढ्या शेंगा असले की एक आईस्क्रीम मिळायचं. आईस कंडी असायची ना, एवढ्या शेंगा मग खिशामध्ये भरून घेऊन जायचं आम्ही. आणि मग आमची आजी तशीच करायची. आमची मामाची आई शेंगा द्यायची आम्हाला, किंवा लाल मिरच्या वाळत घातलेल्या असायच्या, त्या आम्ही आईस्क्रीम वाल्याला द्यायचो. आणि गारेगार म्हणून असायचं. असं गारेगार म्हणजे बर्फाचा आईस्क्रीम असतो, त्याला गारेगार म्हणतात गावाकडे. कुल्फी काय नसते, बर्फाचाच असतोय तो. फक्त गारेगार म्हणायचं तेवढंच. गोळा. हा, गोळा नसते ग. आकार दिलेला असतो असा आईस्क्रीम सारखा. मग गोळा नाही तर कसला मग बर्फाचं? गोळा नाही, वेगळाच असायचा. आईस्क्रीम असायचा, आणि त्या दुधाचा आईस्क्रीम वेगळा आणि साधा बर्फाचा वेगळा असे मिळायचे. दुधाचा महाग असायचा आणि तो साधा बर्फाचा की नाही थोडा स्वस्त असायचा. मग आम्ही अशा शेंगा नेणार, वाळत घातलेल्या, त्याला देणार आणि ते आईस्क्रीम घेणार आणि खाणार. तेव्हा लई मजा असायची. तेव्हा एवढं काय खायला नसायचं ना पूर्वी. त्यावेळेला बार्टर सिस्टम होती ना, म्हणजे पैसे द्यावे लागायचे नाही. पैसे द्यायला लागायचं नाही. असलं काय पण दिलं तरी आईस्क्रीम वाले द्यायचे ना. आता घेत नाही असलं काय. पैसे घेतात आता. घेत नाहीत असलं काय, घेत नाहीत आता. पैसेच मागतात ते. पूर्वी घ्यायचे, शेंगा घ्यायचे, काय पण घ्यायचे. काजू पण दोन काजू द्यायचो. 10 पैशाला 2 काजू. आणि मग त्यांना 2 चॉकलेट द्यायचे 10 पैशाची. पूर्वीचे दिवस किती चांगले होते बाबा. आताच्या पोराला किती द्या, काही द्या, कशात समाधान नसते. माहिती नसेल. तिला काय माहिती असं बिचारीला. ते आताच्या आधुनिक युगातले आहे. शूटिंग मीच करूलय, मला सगळं ऐकूलय. पण डॉलू गेल्यानंतर गावी हे खाते, आईस कांडी किंवा बर्फाचा गोळा. नाही आता नाही, ते समर मध्ये येते, मे महिन्यात. मागे किती खाल्लं तू? 3 खाल्लं ना? 6. बरं ठीक आहे. या सगळ्या शेंगा पुढे जरा आम्हाला मदत करायला या. कसं येत आहे उडून.
नंतर भेटूया. आमचे जेवण बिवणं झालेत आता. आम्ही जरा वेळ बसलोय. बघूया आमचे साहेब किती वेळ काय म्हणतात ते केवढे फोड हा केवढे फोडतात किंवा झालं, किती वेळ एवढ्या फोडल्या टिकतात. मी. होय, हे होय. बघ, काय एवढ्या थोडं काय? फोडल्या. तुम्हीच सगळं फोडलाय ते. रक्त कसं वाढेल? तर पाठीमागं आमचं सगळं स्टोर आहे बघा. स्टोर रूम आहे आमची, म्हणजे बाल्कनीमध्ये सगळं स्टोर केलंय. सगळं द्यायचं आहे. रद्दी बिद्दी मागं ठेवले. काय खाताय? गुळ. हा तर आमच्या गायत्री देवी गायत्रींचा काय काय झाल्या स्पर्धा ते जरा सांगा. कुठल्या इंटर स्कूल म्हणजे? नाही तुम्ही स्टेट जे जिल्हास्तरीय गेलेला ते ओ त्याचं काय झालं ते सांग सगळ्या लोकांना. मला माहित आहे पण सगळ्यांना सांग. तालुकामध्ये फर्स्ट आलं आणि डिव्हिजन मध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये फर्स्ट आलं. डिव्हिजन होईल. पण डिस्ट्रिक्ट मध्ये कशामध्ये आले ते सांग ना. डिस्कस तर आमच्या डॉलीचा डिस्कस थ्रो मध्ये जिल्हास्तरीय नंबर आलेला आहे फर्स्ट. आता ती डिव्हिजनला जाणार आहे. तर कधी होणार आहे डिव्हिजन? वेनसडे 21 ला. 21 ला. बाबांनी काय प्राइस दिली तुला? काय प्राइस दिला? चॉकलेट. मग हा 200 रुपये. मग अरे बापरे विसरली तू. तुला बक्षीस देऊन होणार. तू 100 रुपीज घेतलीस. जास्तच घेतले. मग त्या डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट कार्ड बरं का. हां आमचे सगळ्यांनी आमच्या डॉलीसाठी विश करा बरं का. मध्ये तर फर्स्ट आलोय. डिव्हिजन बाकी आहे. हां डिव्हिजनमध्ये फर्स्ट आहे बरं का. तू चांगलं कर. हां सगळ्यांनी विश करा आमच्या डॉलीला. ती डिव्हिजनला जाणार आहे. तर पावसाळ्याच्या आधी मी एक कंदमूळ लावलं होतं. ते थोडंसं मोठं झालंय. तुम्हाला दाखवते. ते काढते मी. तर नाईट पण आहे साहेबांची आमची. मला खिचडी बनवायची आहे. ते दिसतंय म्हटलं बऱ्याच दिवसापासून म्हणते ते काढावं. कुंडीमध्ये आहे. दाखवते तुम्हाला ते कसं झालं. केवढं मोठं झालंय बघूया आतमध्ये. तर हे बघा आहे ते. हा त्याचा वेल होता. वरतीपर्यंत गेलेला वेल. तर हे कापते मी. काढते बघा केवढं मोठं झाले. ॲक्च्युली कुंडीमध्ये मी विकत आणलं होतं. थोडंसं उरलं होतं ते सहजच लावलं होतं. भरपूर मोठं झालं. एकदम छोटूसं होत लावलेलं. अजून आहे का बघूया. कारण ते एकाला खूप सारे सुटतात ना. अजून नाही. कुंडीमध्ये एवढं केवढं मोठं होणार आहे. हे झालं. हे धुवून दाखवते तुम्हाला. धुतल्यानंतर असं दिसतंय. व्हायलेट कलरमध्ये आहे. आता ह्याला काय उकडून खायचं काय असं फ्राय करून खायचं. थोडंसं असं फ्राय करते मी. बघते कसं लागते. कलर किती भारी आहे बघा एकदम. तर साहेबांच्यासाठी मी खिचडी बनवणार आहे. तर झटपट खिचडी मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. कारण त्यांच्यापुरतीच बनवणार आहे. पोरांना आमच्या खिचडी नाही आवडत. मग त्यांना डब्याला ते बोलले की काय बनवू. चपाती भाजी तर दुपारी खाल्ली आम्ही. बोलले चपाती भाजी नको खिचडीच बनव. पटकन न्यायला डब्यामध्ये पण बरं पडतंय संध्याकाळच्या वेळेला. आणि हलकं पण असतंय. म्हणजे आमचे साहेब असं काही हेवी नेत. त्यांच्याच भाकरी वगैरे संध्याकाळी असं डाळ भात किंवा खिचडी असंच नेतात. त्यांच्यासाठी मी करते. आणि आम्ही कुठंतरी बाहेर जाणार आहे. म्हणजे कंटाळा आला थोडा. मुलांना काय आवडतं बघू. त्यांच्या आवडीचं काहीतरी खायला जाणार आहे आम्ही. तर मी 1 वाटी तांदूळ घेतले. आणि हेच या वाटीनं मसूरच्या डाळीची खिचडी बनवणार आहे मी. त्याच्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतली. आता हे स्वच्छ धुवून घेते. आणि इकडं कांदा मिरची आहे. कोथिंबीर आहे. आणि थोडासा लसूण आहे. डाळ घेतले स्वच्छ धुवून. तर कांदा कापून घेऊया. आणि हा लसूण आहे. तर लसूण आपण ठेचून घेऊया असं. तर कुकरमध्ये बनवणार आहे मी खिचडी. तर तूप घेतले मी. थोडंसं तुपामध्ये बनवते. तूप गरम झालंय. आपण जिरं मोहरी घालूया फोडणीला. जिरं
आणि थोडासा हिंग, लसूण. आणि मध्ये कोथिंबीर, कांदा. छान त्याला परतून घेऊया आता. चांगला लाल झालाय. आता हळद घालूया थोडीशी आणि हे डाळ तांदूळ तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. म्हणजे थोडंसं डाळ तांदूळ मग छान होते खिचडी चवीला. मी मसुरीची डाळ घेतली. मुगाच्या डाळीची पण चांगली होते, मसुरीची डाळीची पण छान होते एकदम. आता पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. झाकण लावून एक 2-3 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेऊया. मग झटपट खिचडी तयार. तर हे बघा, इडलीचं पण मी भिजत घातलंय. उद्या सकाळी इडल्या करणार आहे. डाळ आहे आणि हे तांदूळ आहे. थोडासा साबुदाणा, पोहे आणि तांदूळ भिजत घातले आणि ही डाळ आहे. हे पण मला ग्राइंड करून घ्यायचं आहे. कामं तर होतच राहणार आहेत, पण चहा हे मस्त आहे. संध्याकाळ 5 वाजले की मला चहा लागतोय. तर आता 4:45 होत आले, तर पटकन आपण चहा घेऊया. जसं की मी गुळाचा चहा बनवणार आहे. तर पाणी उकळत ठेवलंय. थोडं आलं घालूया. थोडंसं थंडी तर नाही आहे, पण आल्याचा चहा वगैरे थोडं छान लागतोय. म्हणजे पाण्यामध्ये की नाही आधी फक्त पाणी उकळून फक्त आलं घालून घ्यायचं, थोडं उकळून घ्यायचं. म्हणजे तिचा चांगला फ्लेवर आल्याचा फ्लेवर उतरतो असं पाण्यामध्ये, आणि मग छान लागतो चहा. आपण कसं एकदा चहा पावडर आणि ते सगळं एकत्र घातलं तर एवढं चांगलं नाही लागत. तुम्ही सगळे करत असाल, पण हे आधी मला माहित नव्हतं. मी असं करून बघितलं एक दिवस, मग छान झालं म्हणून तुम्हाला पण सांगितलं. मी आता चहा करणं काही एवढं मोठं काम नाही आहे. बघा असं छान उकळून घेतलं ना, मग आल्याचा चांगला फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतोय. कुत्री एवढी भुंकतायत, बाप रे. तर आपण चहा पावडर घालूया. तर सोहमने आमच्या आणलेला आहे चायनीज. आज आम्ही खूप दिवसांनी चायनीज खाणार आहे. खूप म्हणजे खूपच दिवस झाले चायनीज खाऊन. गाली गेले खेळायला, बोली थोड्या वेळाने येतो. तर काय काय आणले बघा सोहमने. काय रे सोहम? मंचुरियन नूडल्स. हा, हे आहेत मंचुरियन नूडल्स. व्हेज. तर काय काय आणले बघा. हे व्हेज आहे. सोहम आमचा व्हेजिटेरियन असल्यामुळे त्याने व्हेज आणले. त्यामुळं हा नूडल्स आहेत आणि मंचुरियन आहे, चटणी आहे आणि हे सूप आहे आणि हा फ्राईड राईस आहे आणि हा पण शेजवान फ्राईड राईस आहे. एवढं सगळं आणलंय मी. आता बघून छान असं पाणी सुटले तोंडाला. खूप दिवसांनी खातोय. खूप म्हणजे खूपच दिवस झाले आम्ही चायनीज खाल्लेली नाहीये. साहेबांना खिचडी बनवून दिली आहे. त्यांनी बोललं ठीक आहे, तुम्हाला जे आहे पाहिजे ते आणून खावा. म्हटलं आम्ही आता खाव्या. डॉली गेले खेळायला. तर आता सोहम आणि मी खाऊन घेतो आणि तिचं ठेवून देतो, कारण मग तिला गरम करून देता येईल थोडंसं. तर यायला खेळून यायला तिला वेळ होतोय. तर आता आम्ही खायला घेतो. त्याला काय आहे हा भात घेते आधी, मी बघते कसं आहे. आणि ही चटणी का आमची. मला स्टेशनवरून आणले.
छान आहे, टेस्टी आहे. एकदम मस्त. तर नंतर डॉली आणि तिची मैत्रीण श्रवणी दोघी जणी आल्या आणि त्यांनी हे सगळं चायनीज खाल्लं. अजून एकटी परी पण आलेली, तिचं शूट केलं नाही मी, नंतर आली होती परी. तर पोरींनी मिळून मस्त एन्जॉय केलं, खूप सारं होतं, त्यामुळे मी पोरींना पण बोलवलं होतं खायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.